Hello, am I audible? माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो हो साईडला बॅगेत टाकू हो. ओके. हॅलो हॅलो स्टुडंट्स, एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय तुम्हाला सगळ्यांना? बल्ला मॅम गेले का? Okay. Okay, am I audible? Yes, ma'am. Okay. ठीक है. Now see, on last lecture we are going to take a recap for the last lecture. So in the last lecture we study about the different trends for the periodic table. That is, we study about first of all trend in a total all trends. We are going to recap this atomic radius or atomic size trend. First of all, we study atomic size trend. So can you tell me what happened top to bottom to the atomic size? Atomic size increases. Yes, when we go top to bottom atomic size increases. That reason we know that की काय होतं टॉप टू बॉटम जाताना ॲटॉमिक नंबर वाढत जातो, तसं तसं नवीन प्रिन्सिपल शेल ॲड होत जाते, म्हणून ॲटॉमिक साईज टॉप टू बॉटम जाताना इन्क्रीज होते. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, वेन वी गो लेफ्ट टू राईट, दॅट इज अक्रॉस द पिरियड, काय होईल बरं? Atomic size decreases. Atomic size decreases. Okay, very good. Now next trend is ionization enthalpy. Okay, first of all, intermediate one trend is there, that is the ionic radius. About the ionic radius. Ionic radius. इथे काय होतं पहा, if you consider about the parent and cation, the atomic size of parent is always larger or smaller? Larger. Yes, atomic size of parent is always larger than the cation, or cation have the smaller atomic size than the parent. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं anion बद्दल. So if you study about the anion
atomic size in the parent and anion. If parent and anion, anion म्हणजे इलेक्ट्रॉन गेन केला तर anion तयार होतो. सो anion. So in a parent of the anion, atomic size is smaller and in anion it is larger. ओके. आता आत्तापर्यंत मी जे काही लिहिलं इथे म्हणजे अबाउट द ॲटॉमिक साईज अँड अबाउट द आयनिक रेडियस. यू हॅव एनी प्रॉब्लेम इन दिस? मॅम राईट केलेलं दिसत नाहीये. माझी स्क्रीन शेअर आहे बट ओके. आय एम अगेन सेव्हिंग युअर जर्नल विथ वेट असं होतंय. जस्ट वेट. नाव सी. येस मॅम. ओके ठीक आहे. सी मी इथे काय लिहिले बा ॲटॉमिक साईजबद्दल लिहिलं होतं. तर ॲटॉमिक साईज टॉप टू बॉटम इन्क्रीज होते, लेफ्ट टू राईट डिक्रीज होते. ओके, त्याचं रिझन्स आपण मागच्या वेळेस डिटेलमध्ये लिहून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आयनिक साईजमध्ये पॅरेंट आणि कॅटायनची साईज कम्पेअर केली आणि त्याच्यानंतर पॅरेंट आणि एनायनची साईज कम्पेअर केली. ओके, सो इज देअर एनी प्रॉब्लेम इन दिस पॉईंट? नो मॅम. नो मॅम. ओके, व्हेरी गुड. नाव सी द नेक्स्ट ट्रेंड. ओके, आता आपल्याला गॅप झाला थोडासा 8 दिवसांचा. सो मी ट्रेंड रिवाइज करते एकदा. सी द नेक्स्ट ट्रेंड. Next trend is about the ionization enthalpy. About the ionization enthalpy. Okay. Just recall this trend. Just wait. Hello. हाँ नहीं वो देऊ की यार हे 5 ग्रॅम वा 10 ग्रॅम री 200 रुपयाने आवे आणि वो काही वायन जावे जे कमी तो 5 ग्रॅम री लाइन दीजिए मन. हाँ लेव नहीं बचा वो आखिर कंप्लीट करना हुई पण वो उरा वास्ते है ना, वो आईलिड्स पर वो जो व्हाइट व्हाइट आवे ना उरा वास्ते दिया रही. हाँ ओके ठीक है. सो कैन यू टेल मी द आयनाइजेशन एंथैल्पी ट्रेंड? फर्स्ट ऑफ ऑल टेल मी अबाउट टॉप टू बॉटम. काय होतं टॉप टू बॉटम? आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीजेस. इट डिक्रीजेस. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, त्याचं रिझन आपल्याला माहिती आहे. टॉप टू बॉटम जाताना ॲटॉमिक साईज वाढत जाते, न्यूक्लिअर चार्ज कमी सॉरी न्यूक्लिअर चार्ज कमी होत जातो आणि शिल्डिंग इफेक्ट काय होतो? शिल्डिंग इफेक्ट गोज ऑन increases. Shielding effect goes on increasing. That's why atomic ionization enthalpy goes on decreasing. ठीक आहे. नेक्स्ट ट्रेंड आपण पाहत होतो लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज लहान होते म्हणून जो आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर न्यूक्लियसचं अट्रॅक्शन जास्त असतं. दॅट्स वाय आयनायझेशन एन्थॅल्पी गोज ऑन इन्क्रीजिंग. ओके, सो दिस इज अबाउट द आयनायझेशन एन्थॅल्पी. नेक्स्ट वी स्टडी अबाउट त्याचे फॅक्टर्स पाहिले होते. पुढे आपण पाहतोय इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज कॅल्क्युलेटेड इन कशामध्ये कॅल्क्युलेट करतात ती? आपण इथे इन्क्रीजेस डिक्रीजेस असं नव्हतं लिहिलं पा. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. Positive, negative values. Yes, very good. It is calculated in negative and positive value. So, what is the negative value? Negative value indicate More tendency to gain electron. more tendency to gain electron or to accept the electron. बरोबर. आणि जर ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, इफ दिस व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह
less tendency to accept the electron. Okay, so can you tell me, in a periodic table, which elements, which group having the positive, very highly positive electron gain enthalpy? हायली पॉझिटिव्ह म्हणजे त्यांची टेंडन्सी खूपच पुअर असेल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची, असे कोण असतात? Noble gases. येस, नोबल गॅसेस. Noble gases, they have the highly positive electron gain enthalpy, or we can say that does not accept the any electron, like highly positive electron gain enthalpy. नंतर मला सांगा, लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कुणाची असेल? लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी अल्कली अँड alkaline earth metal. Now tell me about which elements having highly negative electron gain enthalpy? Group number 17. Highly negative, that is group number 17 elements. They have the highly negative electron gain enthalpy. Okay, so this is about the electron gain enthalpy. Next we study about the electronegativity. Yes, सांगा बरं मला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बद्दल सांगा. फर्स्ट ऑफ ऑल टेल मी व्हॉट इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. काय असते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे? टेंडन्सी टू अट्रॅक्ट द शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ, that is called as electronegativity. So in a group, or we can say top to bottom, electronegativity goes on decreases, and left to right electronegativity goes on increasing. ओके, तर इथपर्यंत आपला लास्ट पॉईंट झाला होता. पहा, आपण एवढे सगळे ट्रेंड्स पाहिले होते अबाउट द अटॉमिक साईज, आयनिक रेडियस. ह्याच्यामध्ये एक आपण आयसोइलेक्ट्रिक स्पेसिस असा पॉईंट पण पाहिला होता. दॅट आय थिंक सो यू कॅन रिमेंबर दिस पॉईंट. नेक्स्ट वी स्टडी अबाउट आयनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी. ओके, ह्या सगळ्या ट्रेंड्समध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? Is there any issue in this all the trends? This is very important because for our next chapter. No ma'am. Okay, very good. No ma'am. ठीक आहे, चलो मग आपण आता ह्या चॅप्टरमधला आपला थोडासा जो काही पॉईंट राहिला होता तो स्टार्ट करूया. नाव वी आर गोइंग टू सी अबाउट द पिरियॉडिक ट्रेंड्स इन अ केमिकल प्रॉपर्टी. हे जे वरचे ट्रेंड पाहिले, दॅट इज अ पिरियॉडिक ट्रेंड इन अ physical properties. Now we are going to see about the periodic trend in a chemical properties. Periodic trend in a chemical properties. Now see, these chemical properties, they are related to the electronic configuration or the chemical reactivity, which is mostly related to the electron gain and lose of the electron. See, जी आपण केमिकल प्रॉपर्टीज पाहतो, कंबायनिंग पॉवर पाहतो इलेक्ट्रॉनची, एलिमेंट्सची कंबायनिंग पॉवर, किंवा एखाद्या कंपाऊंडची केमिकल रिॲक्टिव्हिटी पाहतो. मग ही कुणाला रिलेटेड असते? सो वी कॅन से दिस केमिकल रिॲक्टिव्हिटी which is related to lose or gain electron. This is the first aspect, and second aspect is it is depends on a electronic configuration. It also depends on a electronic configuration of element.
इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. आता हे कसं डिपेंड असतात पहा, केमिकल रिॲक्टिव्हिटी कशी डिपेंड आहे लूज अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवर. एक सिम्पल एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल सोडियम. ओके, सोडियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2, 8 अँड 1, राईट. सो इफ सोडियम लुजेस 1 इलेक्ट्रॉन, इट कॅन कम्प्लीट इट्स ऑक्टेट. बरोबर आहे, Na+ होईल तो, आणि ज्यावेळेस तो 1 इलेक्ट्रॉन लूज करून टाकेल त्यावेळेस त्याचा ऑक्टेट काय होईल? कंप्लीट होईल. म्हणजे सोडियम काय करेल? सोडियम प्रयत्न करेल ना की हा इलेक्ट्रॉन मला देऊन टाकायचा आहे, राईट. सो ज्यावेळेस तो तेवढा प्रयत्न करायला जाईल म्हणजेच त्याची केमिकल रिॲक्टिव्हिटी कशी असेल? इट्स केमिकल रिॲक्टिव्हिटी इज हाय, बिकॉज इट इज इगरली वेटिंग टू डोनेट दिस इलेक्ट्रॉन. त्याला तो डोनेट करायचा इलेक्ट्रॉन, देऊन टाकायचा तो इलेक्ट्रॉन. सो ही इज इगर टू लूज दिस इलेक्ट्रॉन, राईट. म्हणजेच त्या ॲटमची केमिकल रिॲक्टिव्हिटी हाय असेल. ओके, मग तसंच जर आपण पुढचे एलिमेंट्स पाहिले, लाईक ग्रुप 17 एलिमेंट्स. मग ग्रुप 17 एलिमेंट्सला 1 इलेक्ट्रॉन काय करायचा असतो? गेन करायचा असतो. त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, बट दे हॅव टू गेन 1 इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. देअरफॉर त्यांची केमिकल रिॲक्टिव्हिटी हाय असते. ओके, सो दिस डिपेंड्स ऑन अ केमिकल रिॲक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन लूज अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आता हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स होते त्याचे. ठीक आहे. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी अबाउट द वॅलन्सी. Valency. So what is valency? The number of electrons present in outermost shell of atom. Number of valence electron, that is the number of outer electron. Correct. Okay, very good. So number of outer electron, they are called as valence electron. Okay, very good. So can you know next point, oxidation number? What is oxidation number or oxidation state? Number of electrons the atom which loses or gains. Okay, or we can say there is a charge which is acquired by the any element by losing or gaining the electron, right? That is called as this oxidation number. Okay, hello. ठीक है, ले लो बच्चों 10 ग्राम लीजिए. Okay, see, we are going to write this oxidation number. This oxidation number or the oxidation state, one and the same. This oxidation number of compound is charge acquired by atom on the basis of their electronegativity. त्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या बेसिसवर ते जो काही चार्ज ॲक्वायर करतात त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन नंबर. आणि ऑक्सिडेशन नंबर इट कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, ऑर इट समटाइम इट ऑल्सो 0. ओके, तो 0 पण असू शकतो. सो इट कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर 0. तुम्ही रेडॉक्स रिॲक्शनमध्ये हे डिटेलमध्ये शिकलात पहा, रेडॉक्स रिॲक्शन चॅप्टरमध्ये. सो इथे आपण जनरली पाहतोय की पिरियॉडिक ट्रेंड इन केमिकल रिॲक्टिव्हिटी इज डिपेंड्स ऑन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अँड इट इज रिलेटेड टू द लूज अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन. Valence is nothing but outermost electron, number of outermost electron. Oxidation number is nothing but the charge which is acquired by the atom on the basis of their electronegativity, that is called as oxidation number. So it can be positive, negative or 0. Okay, now just wait, I am going to show you one image.
ओके, सी हा चार्ट तुमच्या बुकमध्ये पण आहे पहा. इफ यू ऑब्झर्व इन युअर बुक, तुमच्या बुकमध्ये पहा हा चार्ट आहे अवेलेबल. सो दिस इज द नथिंग बट पिरियॉडिक ट्रेंड्स इन अ वॅलन्सी ऑफ मेन ग्रुप एलिमेंट. हा जो मी चार्ट काढला लिहिला इथे, दॅट इज अ पिरियॉडिक ट्रेंड चार्ट आपण जो घेतला आहे. इट इज नथिंग बट मॅम चार्ट दिसत नाहीये. पिरियॉडिक ट्रेंड इन अ वॅलन्सी ऑफ एलिमेंट. ओके, ओके, तुमचं बुक समोर ठेवा. तुमच्या बुकमध्ये पण तो चार्ट आहे. माझी स्क्रीन दिसते का आता तुम्हाला? Yes, ma'am. येस मॅम. Okay, now see here, observe in this chart, they gives you general outer electronic configuration that we already study. General outer electronic configuration for the main group element. Main group elements म्हणजे कोणते group elements असतात? S block plus P block is called as main group element. Okay, so here 1 and 2 group, 13, 14, 15, 16, 17 and 18th group. ओके, तर इथे पहा, इथे आपल्याला दिलेलं आहे जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन NS1, NS2, NS2 NP1, NS2 NP2, NS2 NP3, NS2 NP4, NS2 NP5, NS2 NP6. Number of valence electron also they gives. So number of valence electron are according to their outermost electron, that is 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, right? पण व्हॅलन्सी आणि नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे बा. व्हॅलन्सी काय आहे इथे आपण लिहिलं की व्हॅलन्सी म्हणजे नंबर ऑफ आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, दॅट इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. बट व्हॅलन्सी म्हणजे काय? दिस व्हॅलन्सी विच इंडिकेट द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स दॅट कॅन बी दिस ॲटम गिव्स और ॲटम फॉर्म्स. ओके, सी म्हणजे डिफरन्स काय सांगते, परत एकदा सांगते बा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन. पण आता व्हॅलन्सी म्हणजे काय? जसं कार्बनची व्हॅलन्सी किती? 4. का? कारण कार्बन 4 बॉन्ड बनवतो. ओके, मग मी व्हॅलन्सीची डेफिनेशन काय सांगितली? द व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट विच इंडिकेट द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स दॅट द ॲटम कॅन गिविंग अ मॉलिक्यूल. ज्यावेळेस तो ॲटम मॉलिक्यूल देतोय त्यावेळेस तो किती केमिकल बॉन्ड बनवतोय त्याला पर्टिक्युलरली आपण म्हणतोय व्हॅलन्सी. मी इथे लिहून ठेवते बा. सॉरी, सी an element indicate the number of chemical bond that atom can gives during forming gives in a molecule. आता मी ह्याचा एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. फॉर एक्झाम्पल कार्बन काय करतोय? ज्यावेळेस त्याचा मॉलिक्यूल बनतोय त्यावेळेस तो असे 4 बॉन्ड बनवतोय, बरोबर? म्हणून आपण म्हणतोय कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? कार्बन कॅन फॉर्म अ 4 बॉन्ड, इट्स व्हॅलन्सी इज 4. ओके, so valence electron and valency, they are relatable actually, but some compounds shows a different valence in different valence electron. ओके, सो इथे कन्फ्युजन नको होण्यासाठी मी इथे फक्त तुम्हाला इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लिहून ठेवते बा. एक्झाम्पल घेतलं की त्याचा डिफरन्स लक्षात येईल तुमच्या. हां, ठीक आहे. नाव सी ऑब्झर्व दिस चार्ट. व्हॅलन्सी पहा, ग्रुप 1ची व्हॅलन्सी 1 आहे कारण तो एकच बॉन्ड बनवतो, लाईक NaOH. इथे खाली एक्झाम्पल पण दिलेत, लिथियम हायड्राईड, सोडियम हायड्राईड, पोटॅशियम हायड्राईड, लिथियम ऑक्साईड एक्सेट्रा. त्याच्यानंतर NH2, इट कॅन फॉर्म अ 2 बॉन्ड्स लाईक BH2, त्याच्यानंतर MgH2, CH2 लाईक दिस. त्याच्यानंतर पुढे आहे NH2NP1, इट्स व्हॅलन्स इज 3, सो इट कॅन फॉर्म अ AlH3, GH3, B2O3, Al2O3, this kind of 3 bonds.
NH2NP4, मिथेन, सिलिकॉन हायड्रेन, जर्मेनियमचा हायड्राइड, CO2, इट कॅन फॉर्म अ 4 बॉन्ड्स. पण आता पहा, व्हॅलन्सी इंक्रीजेस फ्रॉम 1 to 4, 1 ते 4 पर्यंत व्हॅलन्सी इंक्रीज झाली. अगेन इट गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम 4 to 0. परत इथे 4 to 0 ती डिक्रीज झाली. मग असं का होतं पहा, नायट्रोजनची व्हॅलन्सी, आपण नायट्रोजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात, 5, बट त्याची व्हॅलन्सी आपण 5 कन्सिडर करत नाही. त्याची व्हॅलन्सी युजली आपण कन्सिडर करतो 3. ओके, नायट्रोजन कॅन फॉर्म अ 3 बॉन्ड्स युजली. मी तुम्हाला इथे दाखवते पहा. नायट्रोजन 7 इलेक्ट्रॉन्स, सो 1s2, 2s2, 2p, ओके, असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. पण ज्यावेळेस आपण त्याची व्हॅलन्सी कटी, व्हॅलन्सी म्हणजे काय, शेवटच्या शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन. मग ह्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 5. सो नायट्रोजनची व्हॅलन्सी एक तर 5 असू शकते किंवा 3. पण नायट्रोजनची युज्युअल ॲक्सेप्टेड व्हॅलन्सी 3 आहे फक्त. मग कशी, एक एक्झाम्पल घेऊया. नायट्रोजन कॅन फॉर्म, लेविस डॉट स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल ह्या अमोनियाचं. नायट्रोजन कॅन फॉर्म दिस काइंड ऑफ 3 बॉन्ड्स. These are the 3 electrons from the nitrogen. NP3 मधले 3 इलेक्ट्रॉन्स नायट्रोजनचे. आणि हे जे 2s2 मध्ये इलेक्ट्रॉन राहतात, दे आर द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, म्हणजे नायट्रोजनचे 5 इलेक्ट्रॉन असे गेले. आणि म्हणून जे नायट्रोजन नंतर जे एलिमेंट आहेत, फॉर एक्झाम्पल ग्रुप 15 नंतर, ग्रुप 15, 16 अँड 17, दे हॅव ग्रुप 15, 16 अँड 17, दे हॅव द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, म्हणून त्यांच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स येतात. येते लक्षात, वाय दे हॅव द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, बिकॉज दे कॅन फॉर्म दिस काइंड ऑफ बॉन्ड्स. फॉर एक्झाम्पल अमोनिया फॉर्म अ 3 बॉन्ड्स. अमोनिया 3 बॉन्ड बनवते, म्हणून त्याच्याकडे जे रिमेनिंग 2 इलेक्ट्रॉन्स राहतात ते ॲज ए लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन राहतात. नेक्स्ट, वॉटर, इट इज ऑक्सिजन फॅमिली, इट इज प्रेझेंट इन अ ग्रुप 16. वॉटर 2 बॉन्ड बनवतोय फक्त. हायड्रोजन कॅन फॉर्म 2 बॉन्ड्स ओनली. ओके, सी मी ते हायलाइट करते ह्याला. इट फॉर्म्स 2 बॉन्ड्स ओनली. सो इट्स व्हॅलन्सी, इट मे बी 2, 6 और इट मे बी 2 ओनली, राईट. नेक्स्ट, HF, हॅलोजन फॅमिली, हा फक्त एकच बॉन्ड बनवतो. जसं आपल्याला माहिती आहे, एकतर तो 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतो किंवा तो 7 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. बट इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर द फ्लोरीन टू डोनेट द 7 इलेक्ट्रॉन. बट द पॉसिबिलिटी आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला ती लिहावी लागते. ओके, युजली ते होणार नाही आहे, बट आपण ते लिहितोय. येते लक्षात. सो युजली हायड्रोजन कॅन फॉर्म अ 1 बॉन्ड ओनली, सॉरी फ्लोरीन, हॅलोजन फॅमिली कॅन फॉर्म अ 1 बॉन्ड ओनली, हेन्स इट्स व्हॅलन्सी इज 1. बट त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे, सो वी कॅन कन्सिडर इट 1 and 7. सो वेन वी गो, मग लक्षात ठेवा, वेन वी गो from 1, 2, 3, 4, valency increases up to 4 and it again goes on decreasing from 3 to 0. This noble gas is having the 0 valency. आले लक्षात? Yes? Yes, ma'am. Okay, very good. ठीक आहे, सी नेक्स्ट. मग आता आपण लिहित होतो पिरियडिक ट्रेंड इन अ व्हॅलन्सी. मग आता मी तुम्हाला वरती जे काही सांगितलं ते आपण फक्त इथे एक शॉर्टमध्ये लिहून ठेवूया. पिरियडिक ट्रेंड इन अ व्हॅलन्सी. सी, पहिल्यांदा पाहूयात आपण इन अ पिरियड काय होतं. इन अ पिरियड आत्ताच आपण वरती पाहिलं. In a period, atomic number increases from left to right. The valency increases 1 to 4, then it decreases 4 to 0. है ना? In a period, valency increases left to right. असं लिहूया, valency increases 1 to 4. 1 to 4, then decreases from 4 to 0.
ओके, 4 ते 0 परत काय होते, डिक्रीज होते. सो दिस इज अबाउट द व्हॅलन्सी. नाव सी नेक्स्ट, इन अ ग्रुप व्हॉट हॅपन. आता ग्रुपमध्ये तुम्ही इझिली मला सांगू शकता काय असते बरं ग्रुपची व्हॅलन्सी. वरती पाहूयात. आता पहा, हा समजा ग्रुप फर्स्ट आहे, ह्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, ह्याची व्हॅलन्सी किती असेल, 1 है ना. म्हणजे ग्रुपमध्ये व्हॅलन्सी चेंज होईल का, नाही होणार चेंज, राईट. सो ग्रुपमध्ये व्हॅलन्सी चेंज नाही होणार. सो डाऊन द ग्रुप व्हॅलन्सी रिमेन्स सेम. जी आपली व्हॅलन्सी असेल ती डाऊन द ग्रुप सेम राहील. सो डाऊन द ग्रुप व्हॅलन्सी रिमेन्स सेम असेल. ओके, सो ट्रेंड फक्त कुठे आला मग, इट इंक्रीजेस फ्रॉम 1 to 4 आणि इट डिक्रीजेस फ्रॉम 4 to 0. दॅट इज अ ट्रेंड. नेक्स्ट, आता पुढचा ट्रेंड पाहूयात आपण. पिरियॉडिक ट्रेंड इन मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक करेक्टर. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितलं होतं पहा, बट स्टील द पॉईंट इज हिअर. वी आर गोइंग टू सी पिरियॉडिक ट्रेंड in metallic and non-metallic character. In a period, first of all we are going to see what happened in a period. In a period म्हणजेच left to right. See, as ionization enthalpy increases across the period from left to right, metallic character goes on decreasing. ओके, पहिल्यांदा मला सांगा, तुम्हाला मेटॅलिक करेक्टर नॉन मेटॅलिक करेक्टर बद्दल माहिती आहे का थोडंफार तरी. कोण मेटल्स असतात, व्हॉट आर मेटल्स. नंतर मी हा ट्रेंड सांगते तुम्हाला. व्हॉट आर मेटल्स. येस, ओके. आता पहा, जे इलेक्ट्रॉन लूज करतात ना, युजली जे इलेक्ट्रॉन लूज करतात त्यांना आपण मेटल म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सोडियम इलेक्ट्रॉन लूज करतो, दॅट इज अ मेटल. कॅल्शियम इलेक्ट्रॉन लूज करतो, सो इट इज अ मेटल. डी ब्लॉकमध्ये स्कॅन्डियम, इट लूजेस इलेक्ट्रॉन, मेटल. आयन लूजेस इलेक्ट्रॉन, मेटल. ओके, सो जनरली जे इलेक्ट्रॉन लूज करतात त्यांना मेटल म्हणतो आपण, बरोबर आहे. आता पहा, आणि जे इलेक्ट्रॉन गेन करतात ते नॉन मेटॅलिक करेक्टर दाखवतात, बरोबर. जे इलेक्ट्रॉन गेन करतात ते काय दाखवतात, नॉन मेटॅलिक करेक्टर दाखवतात. तर आता मला सांगा, लेफ्ट टू राईट जाताना आयनायझेशन एन्थाल्पी काय होते, इंक्रीज होते. व्हेन वी गो लेफ्ट टू राईट आयनायझेशन एन्थाल्पी इंक्रीजेस, कारण साईज छोटी होते. सो metallic character decreases. Metallic character decreases. म्हणजे काय होतं पाहूया. आता पहा, ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातोय त्यावेळेस ॲटॉमिक साईज कमी होत जाते, छोटी होत जाते, बरोबर. छोटी होत गेल्यावर बट ऑब्वियसली आयनायझेशन एन्थाल्पी वाढेल, म्हणजे हा शेवटचा इलेक्ट्रॉन काढायला लागणारी एनर्जी इन्क्रीज होत जाईल. ओके, आणि मी तुम्हाला मेटल म्हणजे काय सांगितलं. व्हॉट इज मेटल, द टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. दे हॅव द टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. त्यांची टेंडन्सी असते की इलेक्ट्रॉनला लूज करणे, त्यांना आपण मेटल म्हणतो, बरोबर. मग जर हा इथे सोडियम असेल, मॅग्नेशियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉर एक्झाम्पल फ्लोरीन. ओके, तर मला सांगा, लेफ्ट टू राईट जाताना आयनायझेशन एन्थाल्पी वाढली, लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी काय होईल, डिक्रीज होईल, बरोबर ना. इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी डिक्रीज झाली म्हणजेच मेटॅलिक करेक्टर काय झालं, डिक्रीज झाला. व्हेरी गुड. ओके, बट इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी काय होईल बरं,
Increase. Yes, electron gain enthalpy or tendency increases. Electron gain tendency increases, right? इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी लेफ्ट टू राईट जाताना इन्क्रीज होईल. इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी वाढली म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय झालं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. मग मला सांगा, जे लेफ्ट साईडला आहेत कार्बन, ऑक्सिजन, फ्लोरीन, हॅलोजन्स, ते नॉन मेटल्स आहेत का? Yes. येस, करेक्ट. आणि जे एस ब्लॉकमध्ये आहेत त्यांना आपण काय म्हणतो, अल्कली मेटल किंवा अल्कलाइन अर्थ मेटल. करेक्ट. पॉइंट लक्षात येतोय? Yes, ma'am. हां, मग लेफ्ट टू राईट जाताना काय होतं, आयनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होते, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतोय. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी वाढते, इलेक्ट्रॉनला गेन करण्याची टेंडन्सी वाढते, म्हणूनच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीज होतं. म्हणजेच मी आता इथे खाली लिहून ठेवते, नॉन मेटल म्हणजे काय, त्यांची टेंडन्सी काय असते, नॉन मेटल हॅव टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन. बरोबर. इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी वाढली म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पण काय झालं, इन्क्रीज झालं. समजलंय का? लेफ्ट टू राईट जाताना काय होतं, ते मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. गेट इट? Yes, ma'am. Okay, very good. Now see in a group. We are going to see in a group. What happened in a group? Top to bottom. Top to bottom. It depends on ionization enthalpy. So first of all, can you tell me what happened to the ionization enthalpy in a group? Ionization enthalpy. काय होते? Decrease. Yes, it decreases down the group. Down the group. Therefore, tendency to lose electron increases. बरोबर. Hence, tendency to lose electron, it goes on increasing. Therefore, काय होईल बरं मग मेटॅलिक कॅरेक्टर? Increase. Yes, correct. Metallic character increase and non-metallic character decrease. Hence, metallic character increases and non-metallic character decreases. Okay, it increases, it decreases, non-metallic character when we go down the group. ओके, आले लक्षात? डाऊन द ग्रुप जाताना आयनायझेशन एन्थाल्पी कमी होते, म्हणूनच काय होतं, जो आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन असतो तो इझिली काढला जाईल. आणि इलेक्ट्रॉन जर इझिली लूज होत असेल तर त्याला आपण मेटल म्हणतोय. इथे वरती लिहिलं होतं मी, टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. सो इफ they have the more tendency to lose electron, that is the metallic character goes on increasing down the group, while left to right non-metallic character goes on decreasing. Sorry, down the group, not left to right, sorry, down the group non-metallic character decreases. Okay, okay, is there any problem in this? No, ma'am. व्हॅलन्सीचा ट्रेंड पाहिला आपण, त्याच्यानंतर आपण पाहिलं पिरियॉडिक ट्रेंड इन अ व्हॅलन्सी ॲज वेल ॲज इन अ मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता ह्या चॅप्टरमधला फक्त एक पॉईंट बाकी आहे, दॅट इज पिरियॉडिक ट्रेंड्स इन अ केमिकल रिॲक्टिव्हिटी, की जो मी तुम्हाला आत्ता शॉर्टमध्ये मागे सांगितला होता की फर्स्ट ग्रुप का हायली रिॲक्टिव्ह असतात, हॅलोजन्स का हायली रिॲक्टिव्ह असतात वगैरे वगैरे. तोच एक पॉईंट बाकी आहे फक्त ह्या चॅप्टरमधला. दॅट देन वी फिनिश दिस चॅप्टर. सो टुमारो एक मॅक्झिमम 15 मिनिट्समध्ये आपण हा चॅप्टर फिनिश करून पुढच्या चॅप्टरकडे जाऊयात. सो इज देअर एनी प्रॉब्लेम इन दिस चॅप्टर? No, ma'am. No, ma'am. व्हेरी गुड. ठीक आहे, ह्या संडेच्या पेपरला हाच चॅप्टर ठेवूयात आपण. चालेल, मी ग्रुपवर एक लिंक सेंड केली होती, तुम्ही सगळ्यांनी जॉईन केली का ती? Yes, ma'am.
Yes, ma'am. आपण एक नवीन ग्रुप स्टार्ट केलं आहे, कारण आपल्याला आता नेक्स्ट मंथमध्ये 12th स्टार्ट करायची. तर त्या हिशोबाने आपण थोडेसे इम्पॉर्टंट मेसेजेस वगैरे किंवा सम इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फॉर यू तर ती त्या ग्रुपवर असेल. ठीक आहे, चालेल, थांबूयात मग काही प्रॉब्लेम नसेल तर. थँक्यू.